स्वतःकडून वाढेल अपेक्षा, जीवनाला मिळेल नवी दिशा. 2026 या नववर्षात 4 मूलांक असलेल्या जातकांना राहू ग्रह नवीन दिशा दाखवणार आहे. कारण हे वर्ष परिवर्तनाचे आहे. हे वर्ष करिअरमध्ये परिवर्तनाचं असेल. पारंपरिक नोकरीतून आधुनिक डिजिटल टेक्नॉलॉजी, मीडिया, पब्लिक रिलेशनशिपकडे तुम्ही वळण्याची शक्यता आहे. याला 2 कारणं आहेत. एकतर मंगळाचं वर्ष संपून रवीचं वर्ष सुरू होणार आहे. 1 मूलांकाचं वर्ष सुरू झालं म्हणजे तिथे आपल्याला नवनिर्मिती दिसते. तसंच राहू हा नवतंत्रज्ञान, रणनीती आणि नेटवर्किंग यांचं प्रतिनिधित्व करतो. रवीमुळे तुम्हाला नेतृत्व आणि अधिकाराच्या संधी मिळतील, परंतु तुम्ही अतिरिक्त आत्मविश्वास टाळा. शॉर्टकटच्या मोहात पडू नका. राहू ग्रह मार्ग दाखवतो, परंतु विवेक तरच यश मिळेल. त्यातील खरं सत्य आहे हे तुम्ही लक्षात घ्या. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं स्वागत करते. आपण अंकशास्त्रानुसार 2026 हे नववर्ष तुमच्यासाठी कसं राहील ते समजून घेत आहोत. आज आपण 4 मूलांक असणाऱ्या जातकांसाठी नववर्ष कसं असेल याचा सविस्तरपणे अभ्यास करीत आहोत. ज्यांची जन्मतारीख 4, 13, 22 किंवा 31 आहे अशा सर्व जातकांचा मूलांक 4 असतो. हे 4 अंक एकाच संख्येत मिळून येतात, मात्र त्यांचे प्रवाह वेगळे असतात. परिणामी या सर्वांवर होणारा प्रभाव देखील वेगवेगळा असतो, जो आज आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे या सर्व जातकांनी या व्हिडिओचा लाभ घ्यावा. तसेच या काळात करावयाचे विशेष उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघा. माहिती आवडली तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल. आज आपण 2026 हे नववर्ष 4 मूलांक असणाऱ्या जातकांसाठी कसं राहील याचा अभ्यास करीत आहोत. तर तुमचा मूळ स्वभाव, तुमच्या स्वभावाचं स्वरूप, तुमचं व्यक्तिमत्व अशा सर्व गोष्टी आपण तुमच्या मूलांकावरून बघू शकतो. जर तुमचा भाग्यांक हा तुमच्या आयुष्यातील संधीचा काळ असतो, तुम्हाला आयुष्यात संधी कुठून मिळणार आहे याची दिशा दर्शवणारा अंक म्हणजे भाग्यांक होय. वर्षांक म्हणजे या वर्षाची ऊर्जा होय. जसं आपण ज्योतिषशास्त्रात ग्रहांचं गोचर बघतो, त्याच पद्धतीने अंकशास्त्रात आपण वर्षांक बघत असतो. म्हणजे चालू वर्षाचा प्रभाव आपल्याला त्यातून प्राप्त होतो. यावर्षी माझं नशीब कसं असेल, माझ्यासाठी काळ कसा आहे, असे प्रश्न सतत येतात आणि आम्ही वारंवार सांगतो की प्रत्येक व्यक्तीवर वर्षाचा होणारा प्रभाव हा वेगवेगळा असतो. कारण मूलांक, भाग्यांक आणि वैयक्तिक वर्षांक हे प्रत्येकाचे वेगळे असतात. म्हणून हे 3 अंक मिळून तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा नकाशा तयार होतो. हे सर्व वार्षिक अंक भविष्य समजून घेण्यासाठी तुम्ही आपला मूलांक, भाग्यांक आणि वर्षांक असे 3 व्हिडिओ बघायचे आहेत. तर ज्यांचा जन्म 4, 13, 22 आणि 31 तारखेला झालेला आहे, अंकशास्त्रानुसार मूलांक 4 असतो. 4 या अंकाचा स्वामी राहू ग्रह आहे. 2026 या नववर्षाचा स्वामी सूर्य म्हणजे रवी आहे. जेव्हा राहू आणि रवी हे 2 ग्रह समोरासमोर येतात, तेव्हा व्यक्तीच्या जीवनावर नेमका काय प्रभाव होतो याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर रवी म्हणजे प्रकाश होय, जो स्पष्टता देतो, मार्ग दाखवतो. राहू म्हणजे छायाग्रह होय, जो भ्रम निर्माण करतो, परंतु त्याचसोबत नवीन दृष्टिकोनाचं दार उघडतो. आता प्रश्न असा आहे की 2026 हे नववर्ष मूलांक 4साठी कसं असेल. तर हा प्रकाश आणि सावलीचा संघर्ष असेल. त्या संघर्षातून प्रगल्भतेकडे वाटचाल देखील असेल. राहू हा रवीला आव्हान देतो, तू सर्व जग आपल्या प्रकाशाने उजळवतो, पण मी तुला तुझी छाया दाखवतो. याचा अर्थ या नववर्षामध्ये तुमच्यातील आत्मविश्वास आणि अहंकार यांच्यात सूक्ष्म संघर्ष होऊ शकतो. पण जिथे आत्मचिंतन असेल तिथे निश्चितच प्रगतीचे दार उघडले जातील. 2026 या नववर्षात राहू ग्रह तुम्हाला नवीन दिशा दाखवणार आहे. कारण हे वर्ष परिवर्तनाचं आहे. हे वर्ष करिअरमध्ये परिवर्तनाचं असेल. पारंपरिक नोकरीतून आधुनिक डिजिटल टेक्नॉलॉजी, मीडिया, पब्लिक रिलेशनकडे तुम्ही वळण्याची शक्यता अधिक राहील. याला 2 कारणं आहे. एक तर मंगळाचं वर्ष संपून रवीचं सुरू होणार आहे. 1 मूलांकाचं वर्ष सुरू झालं म्हणजे तिथे आपल्याला नवनिर्मिती दिसते. आणि
राहू हा नवतंत्रज्ञान, रणनीती आणि नेटवर्किंग यांचं प्रतिनिधित्व करतो. रवीमुळे तुम्हाला नेतृत्व आणि अधिकाराच्या संधी मिळतील, परंतु तुम्ही अतिरिक्त आत्मविश्वास टाळायला हवा. शॉर्टकटच्या मोहात कधीच पडू नका. राहू ग्रह मार्ग दाखवतो, परंतु विवेक असेल तर यश मिळतं, हे त्यातील सत्य आहे, ते तुम्ही लक्षात घ्या. राहूचा नंबर 4, हटके अंदाज, स्वप्न मोठी पण पावलात लाज. 2026 सांगतो, धाडस ठेवा खास, तुमचं विजनच ठरेल विश्वाचा श्वास. राहू ग्रह जरी भ्रम निर्माण करीत असला तरी प्रकाश रवीचा असतो. जेव्हा तुम्ही स्वतःच्या तेजाला ओळखता तेव्हा खऱ्या तेजाचा अनुभव देखील येतो. 2026मध्ये राहू आणि रवी यांच्यात संघर्ष दिसून येईल, कारण या दोघांमध्ये शत्रुत्वाचं नातं आहे. म्हणून 4 मुलांक असणाऱ्या जातकांसाठी नववर्ष थोडं तणावपूर्ण आणि जास्त परिवर्तनकारक असेल. कारण रवी म्हणजे राजा आणि राहू म्हणजे विरोधी शक्ती होय. हे दोन्ही ग्रह जेव्हा एकमेकांच्या समोर येतील तेव्हा एक प्रकारचा संघर्ष सुरू होताना दिसतोय. मी काय करतो, माझं खरं ध्येय काय, या मनस्थितीत तुम्ही वारंवार अडकणार आहात. हे जरी सत्य असलं तरी 4 मुलांक असणाऱ्या जातकांनी बिभीषणासारखा योग्य मार्ग निवडावा, स्वतःचं यश निश्चित करावं. 2026 या नववर्षात हमखास घडणाऱ्या घटना सांगायच्या झाल्यास, तुमच्या करिअरमध्ये परिवर्तनाचा काळ निर्माण होईल. नवीन दिशा सापडतील, नवीन संधी निर्माण होतील, मात्र त्याचवेळी तुम्हाला जुनं काहीतरी सोडून द्यावं लागेल, हे लक्षात घ्या. राहू प्रधान व्यक्ती जर टेक्नॉलॉजीमध्ये असेल तर या काळात प्रचंड मोठं यश प्राप्त करू शकतो. मात्र कौटुंबिक स्तरावर मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. असं असलं तरी संयम आणि स्पष्ट संवाद हा त्यावरील थेट उपाय आहे, हे लक्षात घ्या. पुढील महत्त्वाचा विषय म्हणजे हा काळ तुमच्यासाठी शिक्षणात प्रगती आणि बुद्धिमत्ता वाढवणारा असेल. विशेषतः राहू हा ग्रह तंत्रज्ञान, परदेश आणि डिजिटल क्षेत्राचा कारक आहे. म्हणून नवीन काहीतरी शिकण्याच्या दृष्टीने 4 मुलांकासाठी अत्यंत सुंदर संधी निर्माण होईल. ही सकारात्मक बाब असली तरी या काळात तुमच्यासाठी अनेक आव्हानं निर्माण होणार आहेत. कारण राहू ग्रह मनात भ्रम निर्माण करतो. मीच बरोबर अशी भावना मनामध्ये निर्माण होते. धर्माचा मार्ग कधीच सोपा नसतो, परंतु शेवटी विजय त्यातूनच प्राप्त होतो. त्यामुळे या नववर्षात तुम्ही आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकण्यावर भर द्यावा. काहीही झालं तरी सत्यावर ठाम राहावं, हा सल्ला देण्यात येत आहे. कारण राहूचा भ्रम संपला की रवीचं तेज प्रकट होतं. अंकशास्त्रानुसार 4, 13, 22 आणि 31 या तारखेला जन्मलेल्या सर्व लोकांचा मुलांक 4 असतो. याचा अर्थ या सर्व लोकांवर नववर्षाचे परिणाम सारखे होतील का? तर नाही, तसं अजिबात होत नाही. हे सर्व जरी एका मुलांकाच्या गटात येत असले तरी त्यांचा ग्रहयोग, जीवनप्रवाह, व्यक्तिमत्व, परिस्थितीला हाताळण्याची किंवा सामोरे जाण्याची पद्धत वेगवेगळी असते. ज्यांची जन्मतारीख 4 आहे त्यांच्यावर शुद्ध राहूचा प्रभाव असतो. हे लोक जन्मतः राहू ग्रहाच्या प्रभावाखाली असतात. यांची विचारसरणी आधुनिक असते. यांना तांत्रिक ज्ञान प्रचंड मोठं असतं. हे लोक डिजिटल क्षेत्रात प्रावीण्य मिळवतात. स्वभावाने चालाख असतात. दूरदृष्टिकोन बाळगणारे असतात. नवनवीन संधी शोधणं आणि त्यातून फायदा मिळवणं यात पारंगत असतात. ज्यांची जन्मतारीख 13 आहे त्यांच्यावर राहू ग्रहाचा प्रभाव तर असतोच, त्यासोबत 1 म्हणजे सूर्य आणि 3 म्हणजे गुरु यांचा देखील प्रभाव असतो. आपल्याला माहिती आहे की रवी आणि गुरु हे दोन्ही ग्रह राहूचे शत्रू मानले जातात. मग इथे थोडासा अंतर्विरोध निर्माण होतो. थोडीशी संवेदनशीलता, थोडी तार्किकता आणि राहूची अटॅचमेंटची भावना यामुळे या लोकांच्या यशाची शक्यता वाढते. आयुष्यात संघर्ष करून कुठल्याही परिस्थितीत एखादी गोष्ट मिळवण्यासाठी हे लोक प्रयत्नशील असतात. त्यासाठी प्रचंड परिश्रम करतात. ज्यांची जन्मतारीख 22 असते त्यांच्यावर राहू आणि चंद्र या दोन्ही ग्रहांचा प्रभाव असतो. राहू साहसी आहे, निर्णायक आहे, कृतिशील आहे, धाडशी आहे, नेतृत्व गुणांनी परिपूर्ण आहे. मात्र अंकशास्त्रानुसार 2 अंकाचा अधिपती चंद्र जो अत्यंत संवेदनशील आहे, कोमल आहे, सर्वांना सोबत घेऊन चालणार आहे, हे जरी सत्य असलं तरी चंद्राची संवेदनशीलता सकारात्मक मार्गाने गेली
आणि राहूची स्वप्न जर सकारात्मक मार्गाने गेलं तर 22 जन्मतारीख आणि 4 मुलांक असलेले लोक जीवनात प्रचंड मोठी प्रगती करू शकतात, आयुष्यात यशस्वी होऊ शकतात. ज्यांची जन्मतारीख 31 असते ते देखील मुलांक 4 गटात येतात. इथे 3 म्हणजे गुरु आणि 1 म्हणजे रवी असतो, ज्यामुळे या जातकांवर राहूसह गुरु आणि रवीचा प्रभाव पडतो. परंतु गुरुचा अंक अगोदर येतो, त्यामुळे हे लोक थोडे गंभीर असतात, अंतर्मुख असतात, तत्त्वज्ञ आणि संयमी देखील असतात. ते दीर्घकालीन योजना बनवतात, संशोधन करतात, धार्मिक आध्यात्मिक कार्य मोठ्या आवडीने करतात. हे लोक मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने करतात. जीवनातील आव्हानांना हे लोक संयम आणि शिस्तीने सामना करतात. थोडक्यात मुलांक 4ची ऊर्जा आधुनिक, चालाख आणि दूरदृष्टिकोन असलेली दृष्टी या प्रकारची असते. प्रत्येक जन्मतारखेत ग्रहयोग वेगळा असल्याने वेगळा प्रभाव देते. म्हणजे 4, 13, 22, 31 या तारखांना जन्मलेले सर्व लोक मुलांक 4 या गटात येत असले तरी त्यांच्यावर वेगवेगळ्या ग्रहयोगांचा प्रभाव असतो. यांच्यावर योग्य दिशा आणि नियंत्रण आवश्यक ठरतं. 2026 या नववर्षाचा प्रभाव जर आपण योग्य पद्धतीने समजून मार्गक्रमण केलं तर या वर्षात मोठं यश मिळवू शकतो. 2026 वर्षावर सूर्यग्रहाचा प्रभाव आहे, त्यामुळे मुलांक 4 असलेल्या लोकांमध्ये आत्मविश्वास वाढेल, नेतृत्व गुण वाढतील, प्रतिष्ठा वाढेल, नवीन संधी प्राप्त होतील, नवीन जबाबदाऱ्या प्राप्त होतील, मोठ्या प्रोजेक्टमध्ये मोठं यश मिळेल. मात्र काही वेळा अहंकार वाढेल, निर्णय घेण्यात अति आत्मविश्वास त्रास देऊ शकतो. नेतृत्वाच्या भूमिकेत येताना संयम आणि समजूतदारपणा आवश्यक असतो, तिथे चूक होऊ शकते. उपायांच्या दृष्टीने मुलांक 4 असलेल्या सर्व जातकांनी दररोज सूर्याला अर्घ्य द्यायला हवं. सकाळी ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा. सोमवारी पांढऱ्या रंगाच्या फुलांचं किंवा शुद्ध दुधाचं दान करावं. ओम सोमाय नमः या मंत्राचा जाप करू शकता, त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील. थोडक्यात 4 मुलांक असलेले जातक हे प्रचंड संघर्षशील असतात. कितीही विरुद्ध परिस्थिती असली तर प्रचंड परिश्रम करतात, यशस्वी होतात. 2026 नववर्षात तुम्ही यशस्वी होणार आहात, प्रगती करणार आहात. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अशा प्रकारे 4 मुलांक असणाऱ्या जातकांसाठी नववर्ष कसं राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका, जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.